Hi everyone, I'm giving you the demo on spoken English class. So my class name is Ideal Spoken English class. So we are giving today the simple present tense. Simple present tense ला मराठीमध्ये म्हणतात साधा वर्तमान काळ. टेन्स म्हणजे काय? सो टेन्सचे 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. सो टेन्सचे प्रकार बघा. प्रेझेंट टेन्सचे टाईप आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो पास्ट टेन्सचे प्रकार आहेत. सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर टेन्सचे टाईप आहेत. सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, future perfect tense and the future perfect continuous tense. First step is a simple present tense. What is the rule of a simple present tense? So साधा वर्तमान काळ. एखादी क्रिया वर्तमान काळात घडत आहे असे जेव्हा त्याचा उल्लेख करतात तेव्हा त्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात. कर्ता प्लस क्रियापदाचे पहिले रूप एस प्लस V1 प्लस ओ, एस प्लस V1 प्लस ओ. सो रूल फर्स्ट, ही शी एट व एकवचनी नाम असल्यास क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. ओके, ही शी एट व एकवचनी नाम असल्यास क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. आय एट अ मँगो. हिअर आय इज अ सब्जेक्ट, इट इज अ वर्ब अँड मँगो इज अ क्रियापद. इट इज अ वर्ब. ओके, इट इज अ ऑब्जेक्ट. सो आय इट अँड ॲपल. मी सफरचंद खातो. ही सिंग्स ए सॉन्ग. तो गाणे गातो. शी रीड्स ए बुक. ती पुस्तक वाचते. वी राईट अ लेटर. आम्ही पत्र लिहितो. दे प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळतात. So these are the examples of the simple present tense.